मी सध्या उभा आहे पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर, ज्या किल्ल्यावर खरं तर एक बातमी आपण गेले 3 ते 4 दिवसापासून साम टीव्हीवर पाहतोय, एक पर्यटक बेपत्ता झाल्याचा। गौरव गायकवाड हैदराबादहून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता आणि याच खरं तर तानाजी कडा, तुम्हाला मी हे नाव दाखवू शकतो, जे सिंहगड किल्ल्यावरचं कडा आहे त्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत आला होता। तो लघवीला जातो म्हणून गेला आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला। गेले 3 ते 4 दिवसापासून खरं तर आपण साम टीव्हीच्या माध्यमातून ती बातमी दाखवतोय, अजूनही तो बेपत्ता आहे। मात्र याचं शोधकार्य कसं सुरू आहे, स्थानिक दत्ता जोरकर आपल्यासोबत आहेत, ते या सगळ्या 3 ते 4 दिवसापासून सगळ्याच्यावर लक्ष ठेवून होते। नेमकं काय घडलं होतं आणि आत्ता काय परिस्थिती आहे खरं तर इथली? बुधवारी गौरव गायकवाड जो हैदराबादहून एक तरुण व्यावसायिक सिंहगडावर आपल्या मित्रांसमोर आलेला होता। दुपारी 4-4:30च्या सुमारास तो या ठिकाणी सिंहगडावरून द्रोणागिरी कडा, जो तानाजी कडा म्हणून ओळखला, तो त्या दिशेला लघवीसाठी जातो म्हणून गेला। अर्धा तासाच्या वेळापर्यंत तो आल्याने त्याच्या मित्रांनी कंट्रोल रूमला ही माहिती दिल्यानंतर पोलीस, तसेच स्थानिक हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, PMRDचे पथक, त्यानंतर स्थानिक घेराशिंगड वनसंरक्षण सुरक्षा रक्षक यांनी, तसेच एव्हरेस्ट लहू उघडे यांचं पथक मध्यरात्रीपर्यंत त्याची शोध मोहीम घेतली। परंतु जोरदार वारा, पाऊस आणि धुक्यामुळे त्या मोहिमेला अडचण आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती मोहीम चालू केल्यानंतर PMRDचे PDRF पथक, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वनसंरक्षण घेरासिंगडचे सुरक्षा रक्षक, तसेच एव्हरेस्ट लहू उघडे याची टीम या ठिकाणी ह्या तानाजी कडा, जो द्रोणागिरी कडा म्हणून त्याच्या पूर्ण तटबंदीचा खालचा परिसर त्यांनी पिंजून काढला। जवळजवळ 70 ते 80 स्वयंसेवक आणि गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते। त्यानंतर हवेली पोलिसांनी त्यानंतर पुढील तपासासाठी खाली हवेली वन विभागाच्या चेकपोस्टवरचं CCTV फुटेज पाहिल्यानंतर लक्षात आलं की एक तरुण संशयास्पद पद्धतीने तोंड लपून खेडशोपूर सातारा रस्त्याच्या दिशेने पळून जाताना दिसला। त्यानंतर त्याच्या कुटुंबीय तिथे आले। कुटुंबियांनी असा अंदाज व्यक्त केला की तो नसावा आणि त्यानंतर कुटुंबीय कालपासून या ठिकाणी शोध मोहिमेसाठी स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत। आजही ते या ठिकाणी शोध मोहिमेसाठी आले होते आणि उद्या हवेली पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक पुन्हा शोध मोहीम राबवणार आहेत। आणि असंही कळतं की मीडियाच्या त्या बातमीच्या माध्यमातून वेगळे तर्कवितर्क लढवले जातात, परंतु कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की जे शक्यता वर्तवली पैशाच्या अडचणीमुळे तो पळून गेला असेल, तसं आम्हाला तसं वाटत नाही। त्यामुळे कुटुंबीय आजही या ठिकाणी आमच्या मुलाचा शोध घ्यावा यासाठी प्रयत्नशील आहेत। नक्की अजून एक 3-4 दिवस झालं, पण काय हाताला लागलं होतं खाली, कड्याच्या खाली? काय खाली नाही आहे, खाली जे सुरक्षा रक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाची जी टीम आहे, जे तानाजी भोसले त्याच्यात प्रमुख सहभागी होता, त्यांच्या आणि माध्यमातून असं समजलं की आम्हाला तसं खाली कुठं घसरलेलं गवत विस्कटलेलं किंवा फांदीला काय असं तुटलेलं असं काही दिसत नाही आहे। आणि पुढच्या टप्प्यात उद्या पुन्हा ती त्या ठिकाणी शोध मोहीम घेणार आहेत। आजूबाजूला काय प्राणी वगैरे आहेत त्याच्यात? काय सिंहगडच्या घेरासिंगड परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आमच्या हवेली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून असं समजतं की या ठिकाणी वारा प्रचंड असल्यामुळे या ठिकाणी बिबट्या असू शकत नाही। ह्या भागात तरी बिबट्याची शक्यता कमी वाटते। आता वारा आणि पाऊस, धुकं भरपूर आहे, त्यामुळे अडचण येते। अडचण सगळ्यात महत्त्वाची तीच अडचण झाली। या ठिकाणी आमच्या कोळीवाड्यावरले जोरकर कुटुंबातली काही मुलं, आतकरवाडी जे घेराशिंगचे ग्रामस्थांची तरुण मुलं, हे सुद्धा या पथकामध्ये सहभागी होते आणि त्यांनी आजपर्यंत अनेक या ठिकाणी मृतदेह किंवा जखमी गाडावून तटबंधून खाली पडलेली अनेकदा सहजासहजी काढलेले आहेत, परंतु त्यांना सुद्धा या ठिकाणी ह्या मोहिमेत यश आलं नाही, याचं आश्चर्य वाटते। नक्कीच आपण पाहतो की गौरव गायकवाडच्या बाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत, त्यामुळं गौरव गायकवाडचं काय झालं हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण पोलिसांना गडाच्या खालचे 2 वेगवेगळे CCTV सापडलेत, त्यात एक व्यक्ती लपून छपून जात असल्याचं दिसत आहे, तर दुसरीकडे गडाच्या वरही जे पथक आहेत त्यांचा शोध कार्य सुरू आहे। मात्र या माध्यमातून अजून काहीही निष्पन्न झालं नाही, त्यामुळं गौरव गायकवाडचं काय झालं हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, सिंहगड, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।